ह्या असल्या बाईला कसं वाचवायचं ते सांग. आहे आयडिया आहे. पाईपातलं पाणी बाहेर आणं. ही गेले. खूप आहे ना. अरे देवा, हे बघ बाई, आगीची दाढी नाही करायचे, तिला विजवायचे. तूच सांग हिला. कुणी नाही माझं. सगळेजण असंच मला पाडून घालून बोलतात. बाई क्रम चुकतो. घालून पाडून बोलतात. बरं ओके 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 मी येईन पण लिफ्टनेच खाली येईन बाबा. ओ बाई, आग लागलेली असताना तुम्ही लिफ्ट वापरू शकत नाहीत का? जल्ली मी मेंटेनन्स भरते. बाई आपण खिडकीतून खाली जाऊया. ओके ओके ओके. मला भीती वाटते. बाई एकदा खाली बघा बाई. ज्याला मला काही दिसतच नाही. दात थोडे आत घ्या. जल्ली माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. बाई मी सांगतो, घाबरू नका. मन घट्ट करा. हे काय करताय? मन घट्ट. ओ बाई, शिवलकर कुठे गेला? अरे देवा, झोपला की काय? अरे देवा, शिवलकर हँडग्लोव्स घे. ओके हँगलोज आलेले आहेत. मला सांग, आपल्याला किती रन करायचे? आता तू शिवलकर, तुम्ही शिवलकर आहात, तेंडुलकर नाही. कशाला हे वेगळ्यासाठी दिले. ओ कळलं. म्हणजे मला गोलकीपर बनायचं. अरे देवा, वाचा कोणीतरी. अरे मंदायस का तू? आपले कपडे बघ, फायरमॅन होता पण. मग काय करायचं? आग लागले. चंपा चमेली बिल्डिंगच्या 16व्या मजल्यावर आग लागले. आग लागली त्या 16व्या मजल्याला. अरे त्या आगीला पण कळत नाही, एवढ्या उंचावर जाऊन लागली. काय करणार? नको रे, आता मला कंटाळा आलाय. मला पण कंटाळ्यात आलाय, पण आपली ड्युटी आहे ना. माहितीये रे, पण कोण एवढे 16 मजले चढून वर जाणार? मला पण कंटाळा आलाय, मला पण झोप आले, आळस आलाय. पण मी ऐकलंय एका सुंदर तरुणीला वाचवायचंय म्हणे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. ओ माय गॉड, आपण नेहमी कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे. लवकर शिडी काढ. कुठली काढू? वेसावची पारू की ढगायला लागली कळ? 16व्या मजल्यावरची आग विझवायला ग्राउंड फ्लोअरचे पंच नको. चला फॉलो मी. या सर, पुढे वा. आलोच. बाई दिसली. कशी आहे? पेटले. मग ह्या बाईला मी वाचवणार. नाही, मी वाचवणार. अरे मी सिनियर आहे, मी वाचवणार. अरे आपली भरती एकत्र झाली ना. 1 मिनिट. माझी वरती 9:01 झाली आणि तुझी 9:03. अरे देवा, एक लघवी माणसाला ज्युनियर करू शकते, आता कळलं. अरे देवा. आता माझ्या मागून ये. बघ मी बाईला कसा वाचवतो. आपण खिडकीतून आत जाऊया. चालेल. बाई हा, बाई जाऊ दे. बाई शिवलकर. पेटकर. हा, बघताय ना? बघतोय. क्रिस गेल सारखे ओठ. अरे रे. शशिकांत केरकर सारखे दात. अरे रे. हे सौंदर्याचं कुठलं रूप आहे? विद्रूप. हा? विद्रूप आहे हे.
देवाने मस्करीच केली आहे सौंदर्याची. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी बोलल्या. होप्स आहेत, होप्स आहेत. बोला मॅडम. कोण तुम्ही? जल्ले जल्ले होप्स गेल्ले गेले. अरे देवा, तरी बाई आम्ही फायर ब्रिगेड वाले आहोत. या बसा 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 बसा, या बसा बसा बसा. उठा, चादर नीट बसा. उठा, नीट बसा. बसा, उठा. बाई काय करताय? गेले खूप दिवसानंतर घरात पाहुणे आल्यानंतर त्यांची उठबस करते. अरे देवा. बाई उठबस कसली करताय? आम्ही तुम्हाला वाचवायला आलोय. आग लागली, आग. जल्ली ती तर माझ्या अंगात नेहमीच लागलेली असते. जल्ली मी आयटम आहे ना. तुम्हाला सांगते मी, जल्ली जिथे जाते ना तिथे आग लावते. सगळेजण मला आगगाडी म्हणतात, आगगाडी. बाई आम्ही आग विझवायला आलोय. विझवा ना बाई. प्रायव्हेट नाही, सार्वजनिक. अहो बाई, वाव काय, साड्यांचा सेल नाही लागलाय. आग लागली, आग. भीषण आग लागली, भीषण. अय्या जल्ली, भीषण आग लागली ना. मग तुला मला सांगा, या गुलाबाच्या कैला तुम्ही कसं वाचवणार या आगीतून? एक मिनिट, बेट कर, मॅन्युअल काढा. फाडलं, आल्या आल्या फाडलं. एवढं. नियम क्रमांक 1, घटनास्थळी पोहोचा. पोचलो. बाधित व्यक्तीला धीर द्या. आईच्या गावात. अरे देवा, नाही मना धीर द्या. शांत व्हा. द्या नाही मना धीर द्या. द्या ना. नाही. शांत व्हा बाई. बाई तुम्ही शांत व्हायला कुठलं गाणं गाता? ढल गया दिन, हो गई शाम, जाने दो, जाना है. नियम 3, घुसमटलेल्या व्यक्तीला तोंडाने श्वास द्या. अरे देवा, अरे देवा. द्या मना श्वास द्या. अरे देवा. त्याला तोंडाने श्वास द्या ना. बाई तुम्ही घुसमटू नका. या मगरीच्या कवळीला श्वास देण्याचं धाडस माझ्यात नाही. माझ्याकडे तर बघूही नका. असलं व्यसन मला नाही. आता काय मजा. बेटकर, बाईंचं काय खरं दिसत नाही. इकडे या. तुम्ही एक काम करा, यांच्या घरात किती माणसं आहेत ती शोधा. 3, 1 स्त्री 2 पुरुष. ओके, या स्त्रीला मी वाचवतो. 2 पुरुषांना बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची. ओके सर. चल भाई, चल काय काय त्या वो शूटिंग देखना है. शूटिंग देखने का वराती में नाचेगा तुम. चल भाई. बेटकर काय करताय? दोघांनी पुढे जायचंय, एकटेच पुढे जात आहे. हे काय करत होता? 2 पुरुषांना बाहेर काढलं. हो बेटकर, तुम्ही आपल्याला पुरुषांमध्ये मोजलत. म्हणजे आपण पुरुष नाही. आया, त्या कॉन्फिडन्सवर मी बायकोला हनीमूनला घेऊन गेलो. आणि माझ्या कॉन्फिडन्सवर विश्वास ठेवून बायकोने एका छोट्या कॉन्फिडन्सला जन्म दिला. अरे देवा, तरी तुम्ही म्हणताय पुरुष नाही. आता काय करायचं? ओ बेटकर, माझ्या बोलण्याचा अर्थ होता की आपण फायर पुरुष आहोत. ह्या घरात आपल्या व्यतिरिक्त कोण पुरुष आहे? मी. सांगते बाई बरं झालं तुम्ही बोललात. बाई, माझ्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या. बोला ना. तुमचा नवरा कुठे आहे? अल्ला, सेन्सिटिव्ह विषय. ते बाई प्रोसिजर असते ना. चावणार वाटतात ताई. विचारावं लागतं बाई. रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागलं. झाला माझा नवरा. अच्छा, ते पण आगीतच गेले. ती माझी बोलायची पद्धत आहे ना. झाला माझा नवरा.
त्याला माझा नवरा मला सोडून गेला. वा, का? बाई लिपस्टिकने काय कळत नाही बाई. त्याला मला सोडून गेला. त्याचा बाहेर अफेअर होत. त्याला त्याने मला डिवोर्स दिला. तोंडावर पडला असता तो. त्याला मला सांगा असं माझ्यात काय कमी आहे. सगळंच. सगळंच आपल्या नशिबासारखं मिळत नाही ना बाई. तिकडे मला एक गोष्ट सांग. एक ससा असतो आणि कासव असतं, दोघांमध्ये शर्यत लागते आणि सशाला काय करून जिंकायचं का असतं. फालतूगिरी करताय बेटकर? मला एक गोष्ट सांग, म्हणजे ह्या असल्या बाईला कसं वाचवायचं ते सांग. आहे, आयडिया आहे. पाईपातलं पाणी बाहेर आणं. ही गेले. खूप आहे ना. अरे देवा, हे बघ बाई, आगीची दाढी नाही करायचे, तिला विजवायचे. तूच सांग हिला. कोणी नाही माझं. सगळेजण असेच मला पाडून घालून बोलतात. बाई क्रम चुकतो. घालून पाडून बोलतात. बरं, ओके ओके ओके, मी येईन पण लिफ्टनेच खाली येईन बाबा. ओ बाई, आग लागलेली असताना तुम्ही लिफ्ट वापरू शकत नाहीत का? जल्ली मी मेंटेनन्स भरते. बाई. आपण खिडकीतून खाली जाऊया. हा, ओके खिडकी. ओके ओके. मला भीती वाटते. बाई बाई एकदा खाली बघा बाई. ज्याला मला काही दिसतच नाही. दात थोडे आत घ्या. जल्ली माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. बाई मी सांगतो, घाबरू नका. मन घट्ट करा, मन घट्ट करा. हे काय करताय? मनगट्ट. ओ बाई, मन घट्ट नाही हो, मन घट्ट करा. हो मनगट्ट. मला भीती वाटते. बाई मला सांगा, या खिडकीमध्ये तुम्ही नजाकत कसं बसाल? अरे वा. अशी. आणि मग तुम्हाला जास्त वारा हवा असेल तर कसं बसाल? अशी. मस्त. आणि मग समजा तुम्हाला उडी मारावीशी वाटली, म्हणजे एखादं उडीवरचं कुठलं गाणं तुम्ही गाता का? हे उडी 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 उडी. आईला, बाई गेली. बेटकर, समोरच्या बिल्डिंगला पण आग लागली. नाहीतर काय, केवढ्या आगी लागताय. दोनच माणसं कशी विजवणार. वारले सला बहुतेक बाई पोचली. बघा हॅलो. बघा. हा बोला सर. येस सर. हो सर. काय सर? नो सर. सॉरी सर. विचारतो सर. बेटकर, लिफ्ट मध्ये तुम्ही कुठलं बटन दाबलं? मी माझ्या तल्लक बुद्धीने 1 आणि 6 दाबलं. का? कारण आपल्याला 16व्या मजल्यावर यायचं होतं आणि लिफ्टच्या नालायक माणसाने 1 ते 6 पर्यंत आकडे ठेवले होते. अहो बेटकर, अहो ही 6 मजल्याची बिल्डिंग आहे. आपण चुकून ह्या पहिल्या मजल्याच्या बाईला खाली टाकलंय. आपल्या 16व्या मजल्यावर जायचं होतं समोरच्या बिल्डिंग मध्ये. अय्या, म्हणजे आपण तोंडावरच पडलो. आणि ती बाई दातावर पडली. तिथं बरं आहे, तिचे दात आत तरी जातील. आपली नोकरी जाईल त्याचं हे काय. कळतंय ना? मग पळा बेटकर लवकर. अरे देवा, कुठे आहेस तू? वाचव देवा, कुठे आहेस तू? वाचव.